बातमी. कराड घुलेनं जेलमध्ये जेलर सोबत मीटिंग केली असं मीरा गित्ते यांनी म्हटलंय. जेलमधले 3 दिवसांचं सीसीटीव्ही पुरावे समोर आणावेत अशी मागणी मीरा गित्ते करतात. महादेव गित्ते यांच्या पत्नी मीरा गित्ते यांची ही प्रतिक्रिया. आता काय सांगाल, एकूणच प्रकरण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल. महादेव गित्तेंकडून मारहाण करण्यात आली वाल्मिक कराडला आणि त्यामुळे त्यांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये रवाना करण्यात आलंय. काय पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की एवढ्या लवकर सगळ्या गोष्टी झाल्या कशा? मारलं ही आणि त्यांना रवाना केलं ही संभाजीनगरला. बरं ठीक आहे, मारलं तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतीलच ना. मग ते सगळे समोर आणा, तुम्ही सगळे पुरावे द्या मला की सीसीटीव्ही फुटेज द्या, पुन्हा त्यातली त्यात कोणी कुणाला मारले हे दाखवा. आणि त्यातली त्यात स्वतः पोलीस प्रशासन मधले जेलर म्हणतात की ते वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना कसल्या पद्धतीची मारहाण नाही. तर मग सगळ्या गोष्टी जर होत असल्या तर त्या ठिकाणी महादेव गित्तेला 10 लोक येऊन मारतात. टोळ्या, गँग हे सगळं वाल्मिक कराडची सवय आहे. टोळ्या आणि गँग हे बनवायच्या. आणि मग कशामुळे आमची कोणती टोळी आहे? 4 जणांची टोळी होती का फक्त? 10 लोक होते मारण्यासाठी. एक संतोष भैया देशमुखच्या मारेकरी होते सर्व. आणि परळी मधले जे आता आरोपी नेलेले आहेत ते पण आरोपी, त्यांनी सुद्धा मारहाण केलेली आहे. एवढं मारहाण करून माझ्या पतींना साधं यांनी हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेलेलं नाही. तर एवढ्या फास्ट मध्ये त्यांनी संभाजीनगरला हलवलेलं आहे. हर्सुलला त्यांनी नेऊन, म्हणजे हर्सुल जेलला त्यांनी टाकले नेऊन. ह्या गोष्टी सगळ्या एवढ्या फास्ट मध्ये केल्या. तसंच मला तेवढ्याच फास्ट मध्ये मला पुरावे पण पाहिजेत. तुमचं शेवटचं कधी बोलणं झालं होतं तुमच्या पतीशी आणि नेमकं बोलणं झालं होतं? माझं त्यांना जेव्हा आपल्या बीड जेल मधून हर्सुल जेलला तिकडे नेत होते त्या टायमिंगला त्यांचा जो कॉल असतो, त्यांना जे कॉल दिलेले असते तो कॉल झालता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि वाल्मिक कराडच्या लोकांनी मला येऊन मारलेले आहे. आणि मी माझ्या बॅरेट जवळ असताना मला येऊन मारलेले. मी त्यांच्यापाशी गेलो नाही अथवा ते माझे दुसरे मित्र आहेत तेही गेलेले नसताना आम्हालाच येऊन मारहाण केली. आणि मला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणायची, जिथं अक्षय आठवलेचं नाव घेतले गेले, अक्षय आठवलेला का मग संभाजीनगरला नेलं नाही? अक्षय आठवलेला संभाजीनगरला नेलं नाही. मग याचा अर्थ